नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत माळीवाडा परिसरातील ब्राह्मण गल्ली या ठिकाणी. आणि या ठिकाणी शंकर महाराजांचं मठ आहे आणि या ठिकाणीच काल बकरी ईदच्या दिवशी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास अतिशय निंदनीय आणि धक्कादायक घटना समोर आली. या ठिकाणी गोमांस टाकल्याचं आढळून आलं. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी घटनास्थळी या ठिकाणी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र आज एक धक्कादायक घटना समोर आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक बुरखाधारी महिला चक्क गोमांस घेऊन शंकर महाराजांच्या मठात दाखल होणार होती असा तिचा हेतू असावा असा संशय व्यक्त केला जातोय. मात्र या ठिकाणी सेवेकरी असल्यामुळे तिने आपला मार्ग बदलला आणि शेजारीच सौभाग्य सदन असलेल्या त्या ठिकाणी कचरा कुंडी आहे, त्या कचरा कुंडीमध्ये तिने गोमांस टाकल्याचं आढळून आले. दरम्यान त्या महिलेकडे पर्स होती आणि त्या पर्समध्ये गोणी होती आणि त्या गोणीत गोमांस होतं असं देखील या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आढळून आलेलं आहे. आपण हा सीसीटीव्ही फुटेज पाहू शकता. मेला तिकडून येताना बघ बघा आता कुठं घुसते ती, रस्त्याला जायचं तर तिची आई घालते. अगं माणूस बघितलं, घुसली का आता, गेले आत गेले नाही उभी तिथं तिथं गेली तर नाही पाणी नाही पित. पुढच्या कॅमेरा दिसतं ना, पाणी नाही पित. तिथे उभी ती थांब तर उभी ती. काल दिनांक 29/5/2026 रोजी रात्री साधारणतः 9:30 पावणे 10च्या पूर्वी ब्राह्मण गल्ली येथे सौभाग्यमंगल कार्यालयाच्या ठिकाणी एक मांसाचा तुकडा मिळून आला. त्या संदर्भानं प्रशांत चांदणे जे स्वच्छता निरीक्षक आहेत महानगरपालिकेचे, त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 468/2026 BNS कलम 271-292 प्रमाणे गुन्हा दाखल असून याच्यामधला जो आरोपी अज्ञात आहे त्याचा कोतवाली पोलिसांच्या वतीनं कालपासून सातत्यानं आम्ही शोध घेत आहोत आणि हा शोध चालूच राहणार आहे. मी आपल्या माध्यमातून समस्त अहिल्यानगरमधील जनतेला आवाहन करू इच्छितो की अशा संदर्भाने कुठल्याही अफवेवर त्यांनी विश्वास ठेवू नये. त्यांना या गुन्ह्याच्या संदर्भानं काही एक माहिती मिळाली तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा, जेणेकरून या आरोपीला आम्ही लवकरात लवकर पकडू शकू. या तपासाच्या दरम्यान जे काही फुटेज किंवा इतर गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त होती त्याच्या आधारे आम्ही कसोशीनं या आरोपीचा शोध घेत आहे आणि लवकरात लवकर तो आरोपी कसा जेरबंद होईल याकडे कोतवाली पोलिसांचं लक्ष आहे. माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी याच्यामध्ये लक्ष देऊन आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करत आहेत.